1500ला किती सुरमई देत आहेत? 6 आहेत ना? 5 आहेत? 5 आहेत. आणि लास्टला घ्यायचं असेल तर कितीला देणार? 1300ला ना? थोडा असायचे सांगाडा घेऊन जात आहे बरोबर. आणि तुमच्याकडच्या लोकांना अजून काही मटण पाहिजे असेल, चिकन पाहिजे असेल, मग त्याचं काय? ते पण अरे होय ना. पण आम्हाला पण माहिती आहे की तुमच्या समाजामध्ये जे लग्न कार्य जे केली जातात ते खूप थाटामाटात आणि त्यांच्यामध्ये पाम्पलेट सारखे मोठे मोठे मासे आहे ना. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष मनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आज आहे नायगाव स्टेशनला आणि आपण आज जे कव्हर करणार आहेत ते नायगाव फिश मार्केट. ह्या मार्केटमध्ये आपण जाऊन जे ऑप्शन जे लिलाव लागतो हा सुद्धा ह्या आपल्याला ब्लॉगमध्ये ह्याचा रेट आणि काय असेल डिटेल हे सर्व आजच्या ब्लॉगमध्ये मी द्यायचे प्रयत्न करणार. तर मित्रांनो चला माझ्यासोबत आता आपल्याला जायचं आहे बाहेर. जो रिक्षा स्टँड नायगाव स्टेशनच्या बाहेर आलो, या साईडला रिक्षा स्टँड आहे आणि रिक्षा स्टँडला रिक्षावाल्यांना जेव्हा पण आपण विचारलं नायगाव फिश मार्केट तर तिथे आपल्याला 20-20 रुपये शेअरिंग आहे. हे आहे नायगाव जे स्टेशन आहे आणि याच्याच ऑपोजिट साईडला इकडे ऑटो स्टँड आहे आणि ऑटो स्टँडवरनं आपल्याला जायचं आहे. असे तुम्ही जर चालत गेलात तर 10 ते 15 मिनटं लागतात. आपण आता मार्केटला तर पोचलेलो आहे आणि इथे मोठी मोठी पॉम्पलेट, त्यानंतर बोंबील आणि वेगवेगळी व्हरायटीजची मच्छी इथे ठेवलेली आहे. सुरमई, अजून असे रावस, हलवा असे बऱ्याच प्रकारचे इथे आता मार्केटमध्ये ज्या मच्छीमारी मावशी आहेत हे सर्व इथे आता बसलेले आहेत विकायला. आणि आपण आज पूर्ण मार्केट बघूया जरा काय काय अजून कोणाकोणाकडे मच्छी अवेलेबल आहे. कसा वाटाय? 100 आणि शिंपल्या खाशील ते परत डबल माझ्याजवळ असले बघ, कुठल्या पण घे बघ, एवढे लावून देते बघ. आणि हे पापलेट आणि पापलेट कितीला? 700चं वाटतं. आणि ते होलसेलचं मार्केट बंद पडलं का? ते 4ला चालू होते आणि सांगितलं रात्री 11-12 वाजेपर्यंत चालू होते. आता 4चा केलं होलसेल आणि मग नंतर मग घेऊन इकडे बसतात सगळे. अच्छा असं आहे ना. गेले 100. आम्ही आलो तिकडनं आपल्या बँड्रावर. कमी करते तिकडे 600 लावू वाटा जरा बघून मोठं थोडंसं मोठं पाहिजे. हा शिंपले एवढं टाकले बघ. 100चा काय? हा 100ला बघतो मी. येतो मावशी, फक्त 2 मिनिटं. काय मावशी पापलेट बघूच नको, फ्रेश एकदम. कसं आहे ते? 4000 आणि हे होलसेलवाला केव्हा बंद पडलं? 5 वाजता नाही. आम्हाला सुरमई कितीला? या तिन्ही 1500ला. ताज्या ते बघ. नको क्या पाहिजे? नको ना बोला ना. नाही येतो मी, पुढून येतो जरा. अच्छा पायंदरला जायची मी मच्छी विकायला पाहिजे. पायंदरला आता सकाळी भरतं ना मार्केट होलसेलचा. हां मावशी कसं आहे? कोलंबी कशी? कोलंबी 500ला. 500ला का? आणि हे हलवा? हलवे सगळे 800ला. 800? 800ला. ताजे आहेत एकदम फ्रेश. आणि 1000 रुपये. 1000 रुपये. हा 2 का? तुम्ही किती वाजता बसता इथे? किती वाजता बसता? आम्ही 5 वाजता. आणि मग 5 वाजता भरपूर अजून क्वांटिटीमध्ये मच्छी असेल ना. आणि जास्त याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये आम्ही घेतली तर तुम्ही काही कमी करता का अजून? करता ना. मग हे आता 1000ला लास्टला तुम्ही कितीला देणार? 800ला देणार रे. दिसल्या पाहिजेत ना त्या. जेव्हा तुम्हाला पण कव्हर करतो आपण. या बघूया. कशी दिली ही? तुमची आहे का? त्यांचे. अच्छा मग मावशी पण आल्या. हो बसा. घाबरू नये का? हो कशी दिली सुरमई? कशी आहे? 1500ला सर्व.
कडक आहे आपलं ओरिजिनल मासले आहे पण बापरे भाऊ मावशी बघा, ह्या मावशी आपल्याला 1500ला किती सुरमई देत आहेत? 6 आहेत ना? 5 आहेत? 5 आहेत. आणि लास्टला घ्यायचं असेल तर कितीला देणार? 1300ला ना? म्हणजे कमी होतं, बार्गेनिंग कमी जाते इथे है ना? देव तुला देव बघूया. आणि हा हलवा हलवा घे 3000 3000ला 4. अरे बापरे. तर मित्रांनो हे बघा फायनली आपण बघू शकता इथे 3000ला 4 एवढा मोठा हलवा आहे. कमी हे पण कमी आणि आपण आलेलो आहे आता आहे नायगाव मार्केटला. मावशी असं झालं आहे की हे नायगाव मार्केट आम्हाला असं समजलं की ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं. 1 वाजेपर्यंत. मग हे होलसेलवाले केव्हा निघून जातात? होलसेलला लगेच 5 ते 6 ला बंद होते. 1-2 तासच असतात का? देव तुला हे सगळे 1300 आता काय माहिती आहे, लांब पण जायचं आहे पण एकदम आपलं ओरिजिनल भाव. हे बघ मासली ओरिजिनल आपली बिन बर्फाची घे. हो हो तुला देते नाही 400ला नाही येणार. हा वाटा घेतला ना तर 800ला दे. 800 700ला देऊ का? नको नको. मी म्हटलं 400 पर्यंत काय तर तुम्ही हे करा. 400-500 काय नाही 5 नाही ना? हां हे 700ला नाही हे दे. नको. हे जरा बरं वाटत होते मला. त्याच्यातले घे अर्धे. 5 पीस घे त्याच्यात. नको म्हणजे 400ला घेऊ का? मला 5 पीस द्याल का याच्यातले? नाही म्हणा. 400ला नाही. 700 घे. कडकडीत तर आहे. काहीच होणार नाही. सुरमई कितीला? हां 500ला 1. हे सगळ्या पाहिजेत का? सर्व काय करायचे मावशी? दोन घे, दोन घे जा. 2 नको आहे. कमी तर करा देतात का तुला? 450 दे जा. 400 आणि कापून कोण देणार? देईल कापायला. तुम्हीच कापता का? नाही ते घेतील पैसे घेतील रुपये. किती रुपये घेतात कापायचे? 30 रुपये घेतील. ताजे ताजी आणि ताजी आणि खराब मावशी कसं समजते? हे तोंडावर ते काय लाल गावडे असते ना याच्यावरून लाल असते नाही? हे लाल तर दिसत नाहीये इथे पण हा वेगळा कलर आहे ना दादा लाल बर्फाला तसंच ते लाल आहे गाभोळे आहे ते. ते अंडा आहे ना याच्यात अंडी आहे का? किती सोडता लास्टला सांगा मला. 400 द्यायचे. 400 350ला 300 देऊ? तुम्ही पण जाल घरी झोपून जा. 350 ठीक आहे मावशी बसा इथे. हो सांगा मला सांगा मावशी. तर आपण मित्रांनो आता आलेलो आहे मावशींच्या इथे आलेलो आहे. आणि नायगावचं हे जे मार्केट आहे हे मार्केट आपल्याला किती वाजता चालू होतं आणि किती वाजता प्रॉपर बंद होतं ते इथे आपल्याला माहिती पडणार आहे. मावशी मला सांगा हे नायगाव फिश मार्केट बरोबर हे बरेच सारे लोक इकडे ओळखलं जातं की मोठं मार्केट आहे. होलसेल आणि रिटेल इथे दोन्ही बाजार भरतात. तर मला सांगा हे किती वाजता संध्याकाळी चालू होतं? टाइम नाही पण फिक्स नाही आहे का? 5चा टायमिंग आहे ना? ते रात्री किती वाजेपर्यंत असतं? रिटेल तुमचं 7च्या नंतर रिटेल चालू होतं आहे ना? ऑक्शनचं किती वाजेपर्यंत असतं? मच्छी असेल तसं. अच्छा तरी पण 1-2 तास ऑक्शनचं चालतं ना? 7-7:30 पर्यंत असते. 7:30चं. तर आपल्याला ही जी तुम्ही सुरमई म्हणालात ही पहिली स्टार्टिंगला मला 500 बोललात बरोबर. तर आपण आता लास्टला आपण 300ला घेतोय आहे ना? म्हणजे मित्रांनो आपण जर का तुम्हाला घ्यायचीच असेल तर नक्की इथे बार्गेनिंग केली मावशींबरोबर व्यवस्थित रेट वगैरे आपण केला बरोबर बार्गेनिंग केलं तर नक्कीच कमी करू शकतात है ना? तर दुसरं आपल्याला पाम्पलेटसुद्धा आपण बघत होतो. पाम्पलेट आपल्याला मावशी देत होत्या काहीतरी 1700 बोललात ना मावशी? 1700ला 10 पीस आणि मोठे आहेत जवळजवळ तव्यावरती 2 पीस बसतील एवढी साईज आहे. बघा माझ्या हातामध्ये ठेवला तर एवढा मोठा आहे. आणि ते अजून लास्ट आपल्याला 1200पर्यंत सोडताय ना? 1200ला 10 पीस लास्ट सोडत होते पण पापलेटचं थोडंसं प्रॉपर बघावं लागतं म्हणून. तर रविवार आणि बुधवार बंद. आणि सुरुवातीला जे सकाळचं भरायचं ते बंद झालं आणि आता संध्याकाळचं चालू होतं का? हे किती वर्ष झालं की संध्याकाळचं चालू झालं? हे पहिल्यापासूनच आहे पण ते लॉकडाऊन मध्ये थोडा टायमिंग कारण आम्ही मागे आलो होतो तर सकाळी पहाटे 5 वाजता भरतं म्हणून आम्ही आलो हां. आणि त्याच्यानंतर ते लोक म्हणाले रिक्षावाले बोलायला लागले की नाही ते चेंज झालं टायमिंग आहे ना? लॉकडाऊन मध्ये कसं ते मच्छी विकायची पोलीस आल्यावर घाबरायचं. अच्छा बरोबर. म्हणून ते तसं झालं. ठीक. राऊस पण मोठा आहे एकदम. हा बघा एवढा मोठा राऊस फिरते बघा. मावशीकडून घेऊन जातो सुरमईला. आपलं काही
सुरमई पण ठेवले. रावस कसा काका, रावस कसा दिला? 25 नाही. आणि 4 किलोपर्यंत आहे, 4 किलोच्या पुढे जाईल. त्याच्यानंतर सुरमई पण आहे, मोठी आहे, एकदम फ्रेश ठेवलं आहे बघा. ऑलमोस्ट तांबूशी नाही, एवढी मोठी तांबूशी आहे ना. तर मित्रांनो ही तांबूशी आहे, ही बघा केवढी मोठी. आणि आपण आता आहे नायगाव फिश मार्केटला. आणि ही तांबूशी जवळजवळ 5 किलोच्या वरती आहे. नंबर द्या. नाही मागा नंबर. सुरमई किती आहे? ही जवळ 3 किलोची आहे आणि 600 रुपयाला. आणि काका इथे शिंगाडा घेऊन जात आहे बरोबर. आणि तुमच्याकडच्या लोकांना अजून काही मटन पाहिजे असेल, चिकन पाहिजे असेल, मग त्याचं काय? ते पण अरे होय ना. पण आम्हाला पण माहिती आहे की तुमच्या समाजामध्ये जे लग्न कार्य जे केली जातात ते खूप थाटामाटात आणि त्यांच्यामध्ये पाम्पलेट सारखे मोठे मोठे मासे आहे ना. मग ते तुम्हाला कसं काय परवडतं ते एवढं मोठी मच्छी द्यायला? हां करावंच लागतं ना, कारण बरोबर ना. अच्छा चालेल, थँक्यू सर्वांसाठी. ओके तर ऑलमोस्ट मित्रांनो मार्केट आपलं कव्हर करून झालेलं आहे आणि आपला व्हिडिओ आता इथेच थांबवतोय. जे आपल्याला पाहिजे होतं तर ते ह्या व्लॉगमध्ये भेटलं नाही. जे ऑक्शन लिलाव जो लागतो तो लिलाव ऑलमोस्ट 5 ते 6 वाजताच्या दरम्यान इकडे लागतो. आणि आपलं थोडं याचं टायमिंग हे थोडं लेट झालेलं आहे. त्यामुळे इथे जे रिटेलर जे शॉपवाले बसले आहेत त्यांच्याशी आपण बरीच सारी काही मच्छीचे रेट वगैरे जाणून घेतलेले आहेत. पण नक्कीच मी एकदा प्रयत्न करेन की 5 वाजता या मार्केटला येऊन हे आपण पूर्ण कव्हर करायचे प्रयत्न करूया. सो मी व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.